आलेल्या संकटातून मार्ग काढू शकेल का सकू? सखा माझा पांडुरंग या मालिकेमध्ये जेव्हा सकू वटपौर्णिमाची पूजा करण्यासाठी वडाच्या झाडाखाली गेली होती, तिथेच दिगू सुद्धा तिथे येतो आणि तो पाहतो की सकू त्याच्यासाठी पूजा करते आणि तो तिथे येऊन सकूवरती संतापताना दिसतो. पण तिथेच त्याच्यावरती एक मोठं संकट कोसळतं. त्याला तिथे सापाने डसलं आणि त्यामुळे आता सकू खूप अस्वस्थ झाली आहे. सकूला समजत नाहीये की दिगूला आता कसं वाचवायचं. त्यासाठीच तिने देव यमराजला हाक मारली आहे आणि ती यमराजला म्हणते की माझं सौभाग्य माझ्यापासून हिरावून घेऊ नका. तुझ्या पूजेची भीक नकोय मला. कोणीतरी मदत करा. तेव्हा यमराज माझं सौभाग्य. पण तिथेच यमराज तिला म्हणतात की ही विधिलिखी आहे आणि मला प्राण घ्यावेच लागते. तिथेच सकू ठामपणे उभी राहून म्हणते की प्राण घ्यायचंय तर माझं घ्या. आता बघायचं हे आहे की यमराज नक्की काय करतील आणि पुढे सकू आपलं सौभाग्य वाचवण्यासाठी कुठलं संघर्ष करेल हे पाहण्यासाठी तुम्हाला सखा माझा पांडुरंग ही मालिका पाहावी लागेल. आणि अजून असे लेटेस्ट अपडेट साठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.